आठवतो 22 एप्रिलचा काळा दिवस. पसरंची घाटी. हो, पसरंची घाटी जम्मू काश्मीर मधील श्रीनगर या ठिकाणची पसरंची घाटी मिनी स्वर्ग म्हणून ओळखला जातो. आणि तिथंच झालेला भ्याड हल्ला आणि सिंदूर पुसलं गेलं त्या मातमाऊलींचं. मग घडलं ऑपरेशन सिंदूर. ए टू झेड स्टोरी या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये सांगतो मित्रांनो. खरं म्हणजे कोण कुणासाठी मरत नसतं, मरतो तो फक्त एकटा सैनिक असतो. तो आपल्या देशासाठी प्राण अर्पण करतो. तो आपल्या पत्नीसाठी नाही मरत, तो आपल्या आईसाठी नाही मरत, मरतो ते या देशातील प्रत्येक नागरिकासाठी. आपण या व्हिडिओच्या द्वारे त्या जवानांना, शहीद जवानांना विनम्र अभिवादन करतोय. ऑपरेशन सिंदूर म्हणजे काय, कसं घडून आलं ऑपरेशन सिंदूर, ए टू झेड स्टोरी आहे. शेवटपर्यंत नीट ऐका. 22 एप्रिल, हो 22 एप्रिलचा तो काळा दिवस. आपले पर्यटक त्या ठिकाणी नवीन स्वर्ग पाहण्यासाठी, नवीन मिनी स्वर्ग पाहण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते. पसरंची घाटी म्हणजे मिनी स्वित्झर्लंड. त्याच ठिकाणी जणू आपल्या स्वप्नांना, पंखांना उभारी देऊन खरी स्वप्न फुलवत होते. आणि कुणी भेळ खात होता, कुणी भेळ खात होता, तर कुणी घोड्यावरून आपल्या आईवडिलांना ती पसरंची घाटी दाखवण्यासाठी चालले होते, तर कुणी खेळत बागडत होता. प्रत्येकाचं काही ना काही चालू होते. नवदाम्पत्य आपल्या संसाराच्या स्वप्नांची रील बनवत होते मित्रांनो. आणि त्याच वेळेस दहशतवादी त्या ठिकाणी आले आणि विचारलं गेलं तुमचा धर्म काय, आणि धर्म विचारून त्या ठिकाणी गोळी झाडली गेली. पुरुषांना त्या ठिकाणी लक्ष केलं गेलं, म्हणजे जे पत्नी होत्या त्यांच्या पतींना लक्ष केलं गेलं. सिंदूर पुसला गेला. अहो, भारतामध्ये 16 संस्कार आहेत, त्यातला 15वा संस्कार हिंदूंचा लग्न सोहळा आहे. वेद काळापासून त्याला एक विशिष्ट महत्व आहे. आणि जे लग्नामध्ये आयुष्याच्या साथीदाराला आपल्या सोबत खऱ्या अर्थानं संसाराची वीण वाजवण्यासाठी, संसार घट्ट होण्यासाठी कपाळामध्ये त्या ठिकाणी कुंकू भरलं जातं. आणि तेच धर्म विचारून पुसलं गेलं. अरे धर्मच विचारायचं होता ना तुम्हाला, तर त्या ठिकाणी पसरंच्या घाटीमध्ये काय विचारताय? उत्तर प्रदेशाहून खाली महाराष्ट्रातून कन्याकुमारीपर्यंत यायचं, तुमच्या छाताडावर बसून आम्ही तुम्हाला धर्म सांगितला असता. अरे हिजड्यानो, तुम्ही आमचं कुंकू पुसण्यासाठी या ठिकाणी पाठवलं. लक्षात ठेवा, तुम्ही कोणत्या धर्माच्या विरोधात नाही आहे, आम्ही विरोध आहे फक्त दहशतवादीसाठी. काय केलं होतं त्या निष्पाप लोकांनी, ज्यांनी तुम्ही त्यांचं सिंदूर पुसण्याचं काम केलं. टोटल 26 नागरिक त्याच्यामध्ये गेले, 25 भारतीय, तर एक नेपाळी होता. काय गुन्हा होता त्यांचा? निष्पाप जे पती होते त्यांचा काय गुन्हा? मी मानतो की तो मिनी स्वित्झर्लंड आहे, पण तो मिनी स्वित्झर्लंड तुम्ही रक्तरंजित स्वित्झर्लंड केला. आज आम्हाला भारतीयांना त्या ठिकाणी कधी जरी गेलं तरी आठवण येईल की याच ठिकाणी आमचे बांधव मारले गेले. हो, त्याच ठिकाणी ती काळा रात्र, तो काळा दिवस आम्ही नाही विसरू शकत. म्हणून आमच्या जीवाला लागलं की काहीतरी केलं पाहिजे. म्हणूनच ऑपरेशन सिंदूर, जो माता माऊलींचं निष्पाप ज्या पत्नी होत्या, निष्पाप लोकांचं तुम्ही सिंदूर पुसण्याचं काम केलं. तोच सिंदूर तुमच्या घरामध्ये येऊन तुमच्या रक्ताच्या रूपामध्ये तुम्हाला कशा वेदना देतात हेच जाणवून देण्यासाठी 7 मेच्या बरोबर पहाटे 1:05 तुम्ही हिजडे पाठवले आम्हाला मारायला. धर्म विचारून मारलं. अरे काय गुन्हा होता आमचा? आम्ही शेरणी पाठवले 2 तुमच्या घरामध्ये घुसून मारण्यासाठी. एअर स्ट्राईक केला गेला. तो एअर स्ट्राईक नाही, तो एअर स्ट्राईक नाही, तर आमच्या भारतीयांच्या ज्या वेदना होत्या, खदखद होती, ती त्या ठिकाणी उसळली गेली. अरे आमच्या इथं दिवस उगवतो सकाळी 7 वाजता, तारखेला 1:05 सूर्य सुद्धा आगीचा डोम त्या ठिकाणी उसळला गेला. आणि तुमच्या इथं तो आगीचा सूर्य कोसळला. 2 शेरणी, हो कर्नल लेफ्टनंट सुफिया कुरेशी, आम्हाला अभिमान आहे अशा शेरणीवर, जे एक मुस्लिम आहे पण देशासाठी जिनं आपलं कर्तव्य बजावलं. आणि ज्या माता माऊलींचं सिंदूर पुसलं होतं, ते तुमच्या इथं येऊन त्यांना सांगितलं की आम्ही हिंदूच आहोत आणि सिंदूर आमच्यासाठी किती पवित्र आहे. तर दुसरी शेरणी होती
तर दुसरी श्रेणी होती व्यामिका सिंग, ज्याने अतिशय त्या ठिकाणी ठरलेल्या 9 स्थळांना स्ट्राईक त्या ठिकाणी केलं. 9 जे स्थान होते ते उद्ध्वस्त केली दहशतवाद्याचे. तुम्ही हिजडे पाठवले आम्हाला मारण्यासाठी, आम्ही शेरणी पाठवल्या तेही तुमच्या घरामध्ये येऊन मारण्यासाठी. बहावलपूरमध्ये ज्याला जैश मोहम्मदचा मसूर आझाद त्या ठिकाणी होता, त्याच्या घरची 14 लोक मारले. त्याला वाईट वाटलं, त्याला वाटलं की मी मेलो असतो तर बरं झालं असतं, कारण इतकं आताताई वेदना त्याला झाल्या असतील. अरे तशाच वेदना आम्हाला आजही होतात. साधी मलेरियाची गोळी तयार करण्याची तुमची ऐपत नाही, गाडीचा टायर तयार करण्याची तुमची ऐपत नाही. हे आमचे असुद्दीन ओवैसी. खऱ्या अर्थानं या खासदाराला सॅल्यूट आहे आपला, कारण असुद्दीन ओवैसी म्हणले होते की तुमच्याकडे काहीच करण्याची दानत नाही तर तुम्ही लढता कशाला. तुम्ही बाहेर जाताना 55 कोटी आमच्याकडून तुम्ही त्या ठिकाणी मागत होता, आम्ही ते दिले, कारण तुम्ही ते त्यावेळेस आमचेच भाऊबंद त्या ठिकाणी कोणतर होते, तो आमचाच देश होता. 14 ऑगस्टला स्वतंत्र झालेलं तुम्ही, 1 दिवस नंतर आम्ही स्वतंत्र झालो. पण आजही खऱ्या अर्थानं ज्यावेळेस आठवणी येतात तर 30 वर्ष तुम्ही त्या ठिकाणी मागाय. आज तुमच्या देशा एवढी लोकसंख्या, मुस्लिम बांधव आज आमच्या इथं गुन्हा गोविंदाने नाचतात. गर्व आहे आम्हाला या सैनिकाचा, ज्याच्यामध्ये आयुष्य त्यांनी वेचलं. कुणासाठी मरत नाहीत, पण फक्त देशासाठी त्यांनी आपले प्राणाची आहुती दिली. मनोज ज्ञानेश्वर पाटील सारखा एक माझा बांधव, खऱ्या अर्थानं 5 मेला लग्न झालं होतं, पण 8 मेला युद्धासाठी त्याला पुन्हा बोलवणं ड्युटीवर आलं. त्याने विचार केला नाही. त्यावेळेस त्याची पत्नी म्हणते नाही निघाली माझ्या अंगाची, पण मी कुंकू पाठवलंय माझं. का नाही पाठवणार ती भगिनी, कारण सिंदूर पुसला होता त्याने, त्या हिजड्याने. म्हणून अशी शेरणी जिची हळद निघली नाही, पण आपल्या या जवानाला जिने सीमेवर पाठवलं. सॅल्यूट आहे त्या जवानाला, सॅल्यूट आहे अशा पत्नीला, सॅल्यूट आहे तिच्या आई वडिलांना, सॅल्यूट आहे जवानांच्या आई वडिलांना. खरं म्हणजे हे सगळं घडत असताना सुद्धा आज आमचं तिळ तुटतंय. आम्हालाही याचं वाईट वाटतंय, कारण ज्याची जात म्हणून नाही तर गोरगरीब नागरिक याच्यामध्ये भरडले होते. काय बोलतात लोक, कसं बोलतात लोक, हे समजून घेतलं पाहिजे. पाकिस्तानची मंत्री मरियम शरीफ, नावातच फक्त शरीफ आहे, कामं सगळी धंदा सगळे खोटच, नाव शरीफ पण कोणतीच नाही. कारण आमच्याकडे ॲटम बॉम्ब आहेत, त्यामुळे घाबरायचं काय कारण नाही. पाकिस्तानी नागरिकांनी जोमानं लढलं पाहिजे. अरे तुमच्याकडे ॲटम बॉम्ब आहेत तर आमच्याकडे काय दाखवायला ठेवलेत का, दिवाळीला उडवायला ठेवलेत का ॲटम बॉम्ब, की नाही बाबा हे आमच्याकडे दिवाळी आली उडवायचे. अरे आम्ही हे ॲटम बॉम्ब त्या ठिकाणी बॉम्ब त्या ठिकाणी ही करू शकतो, पण आमचं एक आहे, सुरुवात आम्ही करत नाही. आणि जर सुरुवात कुणी केली तर शेवटचा अस्तव्यस्त विनाश केल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी राहत नाही. तुम्ही आमच्यावर त्या ठिकाणी ॲटम बॉम्ब वापरलाच तर दुसऱ्या दिवशीचे दिवस तुम्हाला बघण्यासाठी राहणार नाही. याचं उदाहरण म्हणजे हर हर महादेवची घोषणा 1971 साली रात्री 10 वाजता या ठिकाणी आपल्या ठिकाणी काश्मीरमध्ये झाली होती. त्या दुसऱ्या दिवशीचा दिवस उगवताना लाहोरच्या रस्त्यावर आपलं सैन्य होतं. हे आहे जवानांची किमया. म्हणून त्या लोकांना विसरू नका, ज्याच्यामुळं आपण सुखाची झोप घेतो. तो पत्नीसाठी नाही मरत, तो आईसाठी नाही रे मरत, तो मरतो फक्त आपल्यासाठी. म्हणून शहीद झालेल्या प्रत्येकाला नमन, शहीद झालेल्या प्रत्येक भावाला नमन. आज देश तुमच्यावर गर्व करतो. म्हणून मी एक सांगतो की जेव्हा आपल्या गावातील कोणतंही काम करायचं असेल, ज्या पत्नीचा पती शहीद झालेला आहे त्याला ध्वजारोहणाची संधी द्या. ज्या पत्नीचा पती आपला जवान शहीद झालेला आहे तिच्या हस्ते प्रत्येक गोष्टीचं उद्घाटन करा. तिला असं ठासून सांगा की काही होऊ द्या, आम्ही तुमच्या सोबत आहे. आम्हाला इंडियन म्हणून प्राऊड आहे, कारण तुम्ही जे राबवलेली सिंदूर खऱ्या अर्थानं हे 9 ठिकाणं उद्ध्वस्त केली. ती त्या निष्पाप लोकांचं सिंदूर पुसलं होतं, त्यांच्या पतींना टार्गेट केलेलं होतं. खऱ्या अर्थानं त्यांना एक भावपूर्ण आदरांजली ठरेल. बरोबर सिंदूर शब्दाला जागेचं असं काम केलं. सिंदूर यस म्हणजे सिस्टमॅटिक, इन म्हणजे आतमध्ये जाऊन, एन म्हणजे नेस्तनाबूत केलं, ओ म्हणजे
ऑर्डर दिले, खमकी ऑर्डर दिले. आपले पंतप्रधान सरकार प्रत्येक गोष्ट प्रत्येकाने सगळा देश एकवटला आणि ऑर्डर दिले आणि असं ऑपरेशन घडवून आणलं की तुमचं आर म्हणजे शेवटचं राख झाले आणि मग तुम्ही गुडघे टेकले. आमची विनंती ऐकायला तुम्ही लढण्यापेक्षा हृदय द्या. आज जितकी मुस्लिम बांधव आमच्या देशात आहेत, आम्ही हृदय बंद पाडण्याचं काम करत नाही. आम्ही एकमेकांना हृदय देऊन बाई बाई, हिंदू मुस्लिम भाई भाई म्हणत खऱ्या अर्थानं प्रगती करतो. हा हिंदुस्थान आहे, कुणाचा नाही. हा धर्मनिरपेक्ष हिंदुस्थान आहे. हा हिंदूंचा आहे, हा मुस्लिमांचा आहे, हा ईसांचा आहे, हा येशूंचा आहे, हा ख्रिश्चनांचा आहे, हा सगळ्यांचा आहे. आमचे कितीही वाद असू द्या, आम्ही आमच्या देशामध्ये निश्चित घालू. पण निश्चित जर आमच्या अंगावर जर कोणी येत असेल तर आम्ही छत ठोकून पुन्हा सांगू, होय हिंदूच आहोत आम्ही. जर आम्हाला हिंदू म्हणून मारलं तर आम्ही तुमच्या घरामध्ये येऊन हिंदूच म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी ठेचू. पुन्हा एकदा शेवटी त्या वीर जवानांना सलाम, ज्यांच्यामुळं आपण या ठिकाणी सुखाची झोप घेतो. मित्रांनो, या हल्ल्यामध्ये वारलेल्या प्रत्येकाला पुन्हा एकदा आपण आदरांजली वाहतोय. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला म्हणून तुमचंही मी मनपूर्वक धन्यवाद करतो. धन्यवाद.